करायला लागतं म्हणून दोन दोन करायचं असं नाही, असं असतंय. चला नाव सांगा. चला प्रत्येक पाटील आणि मनीष पाटीलला आपण फलंदाजीसाठी पाहतोय. पंकज ना, पंकज ना, पहिलं षटक पंकज बदे. चला जय हनुमान आरडी चांदपच्या स्वयंसेवकाने आपला बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. पहिला चेंडू हवेत, चांगला प्रयत्न आपण पाहिला आणि या चेंडूवर मात्र 3 धावा धावून पूर्ण केल्यात या दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र ग्रामीण भागाचे धडाकेबाज नेतृत्व सागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच नंदूदादा भंडारी यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी प्रत्येकी 555 रुपयांचं पारितोषिक आलंय. कोणत्याही फलंदाजाने 4 चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक मारली तर 555, कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तरी 555 रुपयांचं पारितोषिक नंदूदादा भंडारी यांच्या माध्यमातून आलंय. विहा 11 टेंबिवली जयेश झाटे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, काय घडतंय. एक धाव मात्र या चेंडूवर. लेग बाईटचा इशारा करतात पंच अमित सर. आमचे ऑफिशियल पाहतोय आपण अमितजी डोंगरे सर, विवेन जाधव सर आणि केपी कुणाल पेनकर सर यांना पाहतोय आपण. आणि आमचे ऑफिशियल गुणलेखक रोहितजी बोराडे, आमचे साथी समालोचक रोशनजी पाटील सर. एक पनवेलचा गोड आवाज या दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. सरळ रेषेत मारलेला फटका आणि 4 धावा या तिसऱ्या चेंडूवर येत आहेत. मात्र धावसंख्या फ्लाय होतीये, धावसंख्या होतीये ती बिनबाद 8. घ्यायचं शेवटचा सामना आजच्या दिवसातील. पंच आमच्याकडे वळतायत, दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. वाईट चेंडू अवांतरच्या रूपात एक आणखी धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. धावसंख्या होते 9. शेवटचा सामना असेल. या सामन्यातील विजेता संघ टॉप 5 मध्ये दाखल होईल. आधीच टॉप 5 मध्ये जाणता राजा बदलापूर संघ कालच्या दिवसामध्ये दाखल झालाय. चांगले प्रयत्न होते मात्र चेंडू सीमा रेषे बाहेर. दणदणीत षटकार. पहिलं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय, अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामधील चांगली फलंदाजी आपण पाहतोय प्रतीक आणि मोनिशची. एक धाव या 5व्या चेंडूवर. एका धावेने धावसंख्या वाढून होते. धावसंख्या होते 16, बिनबाद 16. चांगलं फलंदाजी आपण दोन्ही फलंदाच्या माध्यमातून पाहतोय. डावखुरा फलंदाज स्ट्राईकवर पाहतोय आपण मोनिशला. शेवटचा चेंडू न लुक शॉट. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर चेंडू करतोय. हवाई सपास 7 धावा. डीजे
चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती बिनबाद 22. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून एक एक षटकार पाहिला. चांगली फलंदाजी प्रतीक आणि मोनिशच्या माध्यमातून आपण पाहतोय. जय जाटे आणि पुरस्कृत केलेला संघ विहा 11 टेंबिवली या संघाला आपण पाहतोय. तर जगन्नाना यांनी पुरस्कृत केलेला संघ भूमी 11 जय ताडोबा कलम संघ आपण पाहतोय. आमने सामने आलेले संघ. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना बक्षीस पात्र फेरीमध्ये विजेता संघ नक्की पोहोचेल. एक ट्रॉफीचा हकदार असेल या सामन्यातील विजेता संघ. गोलंदाजीसाठी तर योगेश बदे मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून पाहिली होती. दुसरं षटक फेकलं होतं. अवघ्या 4 धावा खर्च करत 2 गडी बाद केले होते ते योगेशने. तोच योगेश बदे दुसरं षटक घेऊन येतोय. 12वी निसर्ग ढाबा एंड कडून नंदूदादा भंडारी यांच्या मालकीचा असलेला ढाबा आपण पाहतोय. त्या एंड कडून आपण योगेशला पाहतोय. दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय प्रतीक. 4 धावा उलटा फटका मारलाय आणि 4 धावा या चेंडूवर. धावसंख्या फ्लाय होते. धावसंख्या होते ती 26. आतिशदादा भंडारी आणि किरणजी घोडविंदे मजा घेताना या सामन्याची. जागा बनून खेळला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. साहिल बदेच्या माध्यमातून 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. एकच धाव ही आली या चेंडूवर. धावसंख्या झाली ती 27. अद्याप एकही धक्का लागला नाही तो या टेंबिवली संघाला. जय झाटे आणि जगन्नाना यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. भूमी 11 कळम आणि जय जाटे आणि पुरस्कृत केलेला संघ पाहतोय विहा 11 टेंबिवली यांच्यामध्ये चालू असलेला सामना. विद्यार्थी संघ नक्कीच बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचेल. टॉप 5 मध्ये दाखल होईल. जिथे जाणता राजा बदलापूर संघ कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालाय. याही चेंडूवर एकच धाव येते. धावसंख्या होते ती 28 धावा. 3 षटकांचा सामना असेल. चांगली सुरुवात म्हणता येईल या प्रतीक आणि मोनिशच्या माध्यमातून विहा 11 टेंबिवली संघाची. काहीसं स्मित हास्य पाहतोय रवींद्र भोईर यांच्या चेहऱ्यावर, कारण त्यांच्या कन्याच्या नावाने संघ खेळतोय. आणि हा चेंडू खोदून काढलाय कव्हरच्या दिशेने. 4 धावा या चेंडूवर येत आहेत. आमचे ऑफिशियल केपी सर आमच्याकडे खून करतायत 4 धाव्याची. धावसंख्या होतीये 32 धावा. तडकेबाज सुरुवात आपण पाहतोय प्रतीक आणि मोनिशच्या माध्यमातून. पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रयत्न फसतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. सरळ चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातात. पहिला निर्धाव चेंडू या सामन्यामधील आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून मागच्या सामन्यात झाली होती. आताही चांगली गोलंदाजी पाहतोय. आता मात्र पूल केलाय आणि पूल होतोय सक्सेसफुल. 6 धावा. चला फास्ट घ्यायचंय कलम संघ. दुसऱ्या सातर आपल्याला फलंदाजी करायची आहे. तिसरं षटक घेऊन येतोय तर साहिल बदे. काहीसं महागडं षटक आपण पाहिलं ते पंकजचं. या षटकामध्ये 22 धावा आल्या. दुसरं षटक घेऊन आला योगेश
त्याही षटकामध्ये 16 धावा वसूल केल्या तब्बल प्रतीक आणि मोनिशने. चांगली फलंदाजी आपण प्रतीकच्या माध्यमातून पाहिली. 2 षटकार 3 चौकार प्रतीकच्या माध्यमातून आपण पाहिले, तर मोनिशच्या माध्यमातून 1 षटकार आपण पाहिलाय. 2च चेंडूंचा सामना केलाय त्या मोनिशने. 10 चेंडूंचा सामना 3 चेंडूंचा सामना केलाय मोनिशने. 9 चेंडूंचा सामना केलाय प्रतीकने. धावसंख्या झाली आहे ती 38 बिनबाद 38. तिसरं षटक साहिलच्या माध्यमातून कमबॅक करावं लागेल या साहिलला. थोडसा खराब यष्टीरक्षण पाहतोय आणि चांगली क्षेत्ररक्षण सिद्धूच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. अंपायर रिव्ह्यू बिमर साठी चौकार येतोय. आमचे तिसरे पंच विवेन जाधव सर. संदीपजी कंठे आमचे तिसरे पंच आपण पाहतो विवेन जाधव सर. फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. झिरो करायचा मग झिरो. तो बॉल खेळलाय ना, तो झिरो त्याला झिरो धरायचा. मग 3 बॉल आणखी 0 करून ठेव. मागचा 1 बॉल त्याचा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय पंकजच्या माध्यमातून. आता मात्र मोनिशला परतावं लागतंय आणि पहिला धक्का लागतोय त्या या VI11 टेंबिवली संघाला. मग शिकाऱ्याच्या हातामधून वन डाऊनचा फलंदाज विरेश पाटीलला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. 42 धावा झाल्यात. चांगले षटक आपण साहिलच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्या चेंडूवर 22 चरपट 4 धावा आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकला आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र मोनिशला माघारी परतावं लागलं. चौथा चेंडू या षटकामधील शेवटचं षटक आपण पाहतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागलं. चांगलं क्षेत्ररक्षण सुमितच्या माध्यमातून आपण पाहिलं. काहीस कमबॅक करतोय भूमी 11 कळम संघ. साहिलच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली सुरेख फेकली जाते. 4 चेंडू आता फेकलेत. 22 चरपात आल्या. चौकार वगळता एकच धाव या षटकामध्ये आली. कट करण्याचा प्रयत्न होता. कट करण्याचा प्रयत्न प्रतीकचा फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्येत काही बदल नाही. धावसंख्या झाली आहे मात्र 43 आणि आता या पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर षटकार मारून चांगला शेवट गोड करेल हा प्रतीक की विकेट घेऊन चांगला गोड करेल साहिल पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू. थोडस खराब यष्टिरक्षण पाहिलं. 22 चरपत 1 धाव येते. तिसरं षटक मात्र संपलंय. धावसंख्या झाली आहे 44 आणि 45 धावांचं आव्हान असेल ते या भूमी 11 कलम संघासमोर. चला पुढच्या सत्र ऐकूया आपण पनवेलचा गोड आवाज रोशनजी पाटील सर.
तील अंतिम सामन्याचा आपण हा कार्यकाल पाहतो. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. टेंबुली संघाच्या विरोधात खेळत असताना कलम एक चांगला सामना घडेल. खेळाचं पहिलं पूर्वार्ध आपण एन्जॉय केलं आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धाबा आपण म्हणताना पाहिल्या अगदी 44 आणि जिंकण्यासाठी 45 धाबा संख्येचं टार्गेट आहे कलम संघासमोर. दोन संघ तितक्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतील. मुकेशजी बोराडे, मुकेश सर, काम झकास. चला आपण दोन संघ स्पीड घ्यायचंय. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत केलं जाईल. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम. रहा एक पाऊल पुढं. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेले क्रिकेटचं नंदनवन अर्थातच जनमान क्रिकेट संघ चांदप आयोजित सरपंच चषक चांदप 2025 ही आपण दमदार स्पर्धा इथे एन्जॉय करतो. येता क्षणी प्रेमात पटेल असे हे दमदार आयोजन सद्यघडीला रॉयल थाटामध्ये. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 44 धावा बनताना पाहिल्या. टेंबुली संघाकडून 45 धावसंख्येची आवश्यकता कलम या टीमला. कलम या संघाने सुद्धा शिकस्त राखली. अलीकडच्या लढतीमध्ये कारिवली संघाला परास्त केले या संघानं. उद्याचं झकास असं नियोजन संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून आखलं जाईल. पहिलाच बॉल टीट फॉर टॅट, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. लागतोय पहिला दे धक्का कलम टीमला. अगदी संपूर्ण आमचा हा युवा आयोजक वर्ग यांची प्रचंड मेहनत या संबंध स्पर्धेमध्ये पाहिली. ग्रामस्थांचा सहभाग राहिलाच आणि पुरस्कर्त्यांचं आर्थिक योगदान राहिलं आणि त्यानंतर अगदी संपूर्णरित्या मुकेशजी बोराडे असतील, अनिलजी भोईर असेल, रवींद्र भोईर असतील, आतिशदादा भंडारी असतील, जयजी विवेकजी भोईर, अनिकेत भोईर, प्रेम भोईर, जयेश भंडारी, रोहित बोराडे, नामदेवजी भंडारी असतील, मानस भोईर असेल, हरेश वैभव असतील, योगीजी भोईर असतील, रमेश भंडारी आणि किरण घोडविंदे. खर तर नामदेव भंडारी भुंगा बैलाचे मालक. नाद फक्त एकच, बैलगाडा शर्यत. आमच्याही शिरवलीच्या अड्ड्यामध्ये ते आले होते. रेडगरला येत आहेत, उसाटण्याला येत आहेत. शिरवलीला जेव्हा आले होते तेव्हा पोलिसांचा मोठा सामना करावा लागला होता त्यांना. हा सुद्धा इतिहास आहे. सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये धावा होत नाहीये. हे चित्र विचित्र पाहिलं. इथे धावा बनल्या. अगदी येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये चांदप प्रीमियर लीग सुद्धा येत्या रविवार नंतर तिसही बिगुल वाजेल आणि त्यामध्ये ऍज अ आयकॉन म्हणून मुकेश सरांना पाहू शकता. गोलंदाज तयार. प्रहार करण्याच्या बेतात, प्रहार करण्याच्या हेतूमध्ये असलेला खाडू पुन्हा एकदा माघारी परतलाय. अजून एक दे धक्का. अनपदर गेला नवर पाठोपाठ विकेटचं पतन होण्याचं सत्र जारी आहे. पंकज बाद होतोय. प्रसादलाही माघारी परतावं लागलं आणि यातून मात्र बचावात्मक भूमिका न आखता अटके पार फटके लगावणं गरजेचं आहे. कलम टीमचे फलंदाज वारंवार बाद होत आहेत, परंतु एकट्या फलंदाजाला आता खांद्यावरती दारोमदार घेत पुढे मोर्चे बांधणी करावी लागेल.
चांगल्या दर्जाचे फटके खेळावे लागतील. यापुढील चेंडू उत्तमरित्या हा चेंडू हाताळला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो. वेदांत अलीकडच्या प्रत्येक लढतीमध्ये वेदांतनं आपला वेगळा सिद्धांत उपयुक्त पद्धतीने साकार केला आणि त्याच्या जोरावरती काहीशा लढतीमध्ये या संघाचा आपण दबदबा पाहिला. सांघिक खेळाडूंच्या एक संघटित खेळामुळे या संघाने इथपर्यंत प्रवास राखलाय आणि कलम संघाने सुद्धा दमदार सामने जिंकलेत. परंतु या लढतीमध्ये विवनच्या पहिल्या षटका दरम्यान काहीसा संघर्ष करताना आपण कलम या संघाला पाहतो. अभी नाही तो कभी नाही विजयाच्या महानांदीला होती सुरुवात. इथून जिंकल्यानंतर ट्रॉफ्यांच्या दिशेनं घोडदौड पाहायला मिळेल. परंतु तो विजय साकार करायचा असेल तर प्रयत्न हे नक्कीच करावे लागतील. आणि इथे अटॅकिंग बाणा पाहिला, मुंहतोड जबाब दिलाय. स्वतः फलंदाजाने खेळपट्टी सोडली, खेळाडू वृत्ती पाहायला मिळते आणि अशा रीतीने लागलेला हा अजून एक दे धक्का. तीन फलंदाजांना बाद व्हावं लागतंय. 44 धावसंख्येची अद्याप पर्यंत आवश्यकता आहे. एकच धावपटलावरती रुजू होत असताना 3 षटकांची लढत आहे. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली फटकेबाजी पाहिली टीम टेंबिवली संघाची, परंतु उत्तरार्धामध्ये फलंदाजी काहीशी ढासळते आणि आता समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता. एक व्हाईट बॉलची आपण रन्स पाहिली, परंतु संघर्ष हा अटले. संघर्षाची भूमिका ही आखावी लागेल. संघर्ष असतो तात्पुरता, आपण त्यातून मिळालेलं यश एक कायम असतं. विजयाच्या वेदना सहन करा आणि विजय तुमचाच होईल. आणि या दृष्टिकोनातून पूर्णपणे ध्येय धोरण हे आखावे लागतील. अजूनपर्यंत जर पाहिलं तर सामना खुला करायचा असेल तर या षटकातील गोलंदाजावरती पूर्णपणे हल्ले सोडवणे गरजेचे असतील, कारण 12 चेंडू मध्ये अगदी 44 धावसंख्येची आवश्यकता. सुनीलजी शेंडे साहेब, ग्रामसेवक, सागाव ग्रामपंचायत, अगदी या स्पर्धेतून रजा घेत आहेत. ग्रामीण भागाचे धडाकेबाज नेतृत्व सागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महोदय नंदूदादा भंडारी, आपले मनपूर्वक आभार. सर्वांनी या स्पर्धेला योगदान दिलंय, सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त केले जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय यश आणि पहिलाच बॉल त्याच्यावरती आलेला चौकार काहीसं फलदायक ठरलं जाईल. इथे या दर्जाचे फटके राहिले तर प्रति षटकागणिक बनवायच्या 22 धावा. 12 चेंडू 44 समीकरण तय करायचे. त्यामध्ये आलेला पहिला चौकार, आता आलाय डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज यशाची यशोगाथा गाठतोय. तात्काळ डॉट बॉल खेळलाय हा फलंदाज, परंतु अटके पार मोठे फटके खेळावे लागतील. तीक्ष्ण धारदार गोलंदाजीचं विवरण पाहिलं. चेंडू क्रमांक 3 यश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना अंदाधुंदी फटकेबाजी, पाठोपाठ सळगचे 2 डॉट बॉल इथे सफर होत आहेत. अगदी काटेकोर पद्धतीनं गोलंदाजीची ही सफर आहे आणि हे पाहता अगदी फलंदाजाच्या पायामध्ये जंजीर, फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या घालण्याचे प्रयत्न हे तंतोतंत जारी असल्याचे पाहायला मिळतंय. स्लोअर चेंडू सफर होतोय, छपराक लगावण्याचा प्रयत्न राहिला, पाठोपाठ लगातार 3 डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आणि त्यानंतर डॉट बॉल ही सर्वात मोठी डोकीदुखी ठरली जाते फलंदाजी करणाऱ्या कलम या संघासाठी. पुन्हा एकदा यश हा नवा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, राईट मोर द विकेट मारा राहिलाय. 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव इथे प्राप्त होते. सिंगल डबल न काम जमणार नाहीये. षटकारांची आतिषबाजी होणं हे खूप गरजेचं होतं आणि या क्षणी मात्र पूर्णपणे नांगी टेकलीत. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतो. खराब चेंडूंची वाट पाहिली जाईल आणि त्याच्यावरती प्रहार केले जातील, ही भूमिका असावी कलम या संघाची. घुसून वार करायचा होता परंतु डॉट बॉल आणि अशा रीतीनं
उत्तरार्धातील हे 2 षटक समाप्त होत आहेत. तिथे धावा बनल्या फक्त आणि फक्त 6, बनवायच्यात 45. एकोणचाळीस धावा. सहा चेंडू 39. विहा 11 जय हनुमान टेंबिवली हा संघ पॅक केलाय. रवींद्र दादा भोईर यांनी आणि त्यानंतर आमचे जयजी जाडे आणि त्यानंतर अगदी उद्याच्या दिवसामध्ये मुकेश दादा यांचाही संघ पाहायला मिळेल. MJ स्पोर्ट्स दैवली जावं यांची फरमाने आणि त्यानुसार तोच संघ इथे खेळताना पाहायला मिळेल. प्रवेश फी संपूर्ण घेतली जाईल. पाठोपाठ सळगचे हे 2 बॉल डॉट राहिले. You're watching the one side match. No excitement. सामन्यामध्ये मजा नाही. सामन्याची हवा काढली ती प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या टीमनं आणि आमचे सर्व स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स असतील, आमचे आयोजक असतील, ज्यांनी ज्यांनी अगदी खुर्च्या सीमा पल्ल्याड घेऊन गेलेत ते आपण आतमध्ये घेऊन या. मंडपवाले असतील तर आपणही सहकार्य करा. भुंगाबैलाचे मालक नामदेव भंडारी नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत. पनवेलच्या प्रत्येक आड्यामध्ये त्यांचा आपण वावर पाहतो, त्यांची पावर पाहतो आणि शिरवलीचा अड्डा खूप प्रेक्षणीय राहिला होता, आठवणीत राहिला होता त्यांच्यासाठी. उद्याच्या दिवसाचं नियोजन हे आखलं जातं आणि उद्या दैवली संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. विजयाच्या समीप पाहायला मिळतो कलम संघाविरोधात टेंबिवली या संघ आणि अंतिम पडामध्ये पूर्णपणे विजयाकडे घोडदौड पाहायला मिळते. बदलापूर परिभागातील चांदप गावचं हे चंदेरी आणि सोनेरी आयोजन अगदी वेळेनुसार आजच्या ही लढती आज इथे समाप्त होत आहेत आणि सुपर संडेला प्रेक्षकांची तोबा गर्दी या क्रिकेटच्या मंचकावरती पाहायला मिळेल. पाहुण्यांचा ताफाच्या ताफा या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळेल. अंतिम पडामध्ये गोलंदाजी सुद्धा तितकीच धाकट राहिली आणि अशा रीतीनं मोनिशनं मनमोहित करणारं कार्य इथे साध्य केलंय आणि अशा रीतीनं आजच्या दिवसामध्ये शिकस्त राखली टेंबिवलीनं. कलम संघानं खूप चांगला खेळ साकार केला, परंतु खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजांवरती चढलेले हल्ले पाहता या लढतीमध्ये त्यांना नांगी टेकावी लागतायत आणि अशा रीतीनं विजयाच्या दिशेनं वाटचाल होत असताना टेंबिवली या संघाची विजयश्री दमदार खेळी.